नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंग क्लासच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 10वी मराठी हायर या विषयामधील सगळ्यात महत्त्वाचा कवितेवर विचारला जाणारा प्रश्न आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याला अवघड जाणारा प्रश्न मी तुम्हाला अगदी सोपी करून आज सांगणार आहे. तो म्हणजे रसग्रहण, कवितेचे रसग्रहण. यामध्ये तुम्हाला कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतात, त्याचं रसग्रहण करायला सांगितलेलं असतं. हे कवितेचं रसग्रहण करताना 3 मुद्द्यांनी करणं गरजेचं असतं. एक असतं त्यामध्ये आशय सौंदर्य, दुसरं असतं काव्य सौंदर्य आणि तिसरं भाषिक वैशिष्ट्य. हे 3 मुद्दे लिहायचे आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी मेन्शन करायच्या, जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. अगदी सोपा आहे. 4 गुणांचा हा प्रश्न, 4 पैकी 4ही गुण तुम्हाला देतो. मग आता याच्यामध्ये कसं लिहायचं असतं आणि कशा पद्धतीनं? पहिले बघा, आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? आशय सौंदर्यामध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं आहे कवितेचे नाव. जी कवितेचं रसग्रहण करायला तुम्हाला दिलेलं आहे त्या कवितेचं नाव लिहायचं. नंतर कवीचे नाव, जी कविता आहे त्या कवीचे तुम्हाला नाव लिहिता आलं पाहिजे. जसं तर बघा, इथं कवितेचे नाव पहिले आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कवीचे नाव आलं पाहिजे आणि त्यानंतर कवितेचा कोणता विषय आहे, ह्या 3 गोष्टी आशय सौंदर्यामध्ये आल्या पाहिजे. आशय सौंदर्य असं शीर्षक द्यायचं आणि त्याच्यामध्ये असं लिहायचं, प्रस्तुत कविता वस्तू ही असून या कवितेचे कवी द.बा. धामणसकर हे आहेत आणि या कवितेचा विषय निर्जीव वस्तूंनाही सजीवासारख्या भावना असतात असे कवी स्पष्ट करतात. असं म्हणजे तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे 3 गोष्टी आल्या पाहिजे: कवितेचे नाव, कवीचे नाव आणि कवितेचा विषय. त्याच्यानंतर दुसरा भाग असतो काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला प्रस्तुत ओळीचा अर्थ लिहायचा असतो. म्हणजे या प्रस्तुत ओळीचा काय अर्थ आहे, दिलेल्या ज्या 2 ओळी असतील त्या ओळीचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा असतो. जे विद्यार्थी अगदी कमी गुणांसाठी आहेत त्या विद्यार्थ्यांकरता मी एवढं सांगतो, तुम्ही फक्त कवितेचं नाव आणि कवीचं नाव व्यवस्थित पाठ करा आणि एका वाक्यामध्ये तुम्ही त्या कवितेचा विषय लक्षात घ्या आणि या पद्धतीनं तुम्ही त्या वरच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो आशय सौंदर्यामध्ये लिहा आणि काव्य सौंदर्यामध्ये प्रस्तुत ओळी जशाच्या तशा जरी लिहून ठेवल्या तरीही गुण मिळतात. पण ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण घ्यायचे आहेत त्यांनी त्याचा अर्थ लिहायचा. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे भाषिक सौंदर्य. आता भाषिक सौंदर्य म्हणजे काय, की कवीने ही कविता लिहित असताना कोणत्या भाषेचा वापर केला आणि कशी भाषा वापरली. पण मी तुम्हाला कोणत्याही कवितेच्या ओळी आल्या तर त्याच्याकरता नेमकं काय लिहायचं ते इथं सांगत आहे. बरं, आपल्याला त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे? भाषिक सौंदर्यामध्ये आपल्याला असं लिहायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी कवितेला प्रॉपर केलेला आहे आणि ज्यांना 75% वर गुण घ्यायचे आहेत, 80 पैकी 75च्या वर, 80 पैकी 75च्या वर मराठीमध्ये, त्यांनी मात्र व्यवस्थित लिहायचा. परंतु युनिक उत्तर काय असते, कोणतंही कवितेचं जर ओळी तुम्हाला आल्या त्याच्यामध्ये तुम्ही मी दिलेल्या गोष्टी लिहू शकता. बघा, याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, प्रस्तुत कवितेमध्ये कवीने अगदी साध्या, सोप्या व सहज भाषेचा वापर केला आहे. तसेच मनाला भिडणारी शब्द रचना आहे, त्यामुळे समजायला ही कविता अगदी सोपी जाते. अशा पद्धतीनं अगदी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर तुम्ही भाषिक सौंदर्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीनं 3 गोष्टी तुम्हाला रसग्रहणामध्ये लिहायच्या असतात मित्रांनो. एक असतं आशय सौंदर्य, दुसरं असतं काव्य सौंदर्य आणि तिसरं असतं भाषिक सौंदर्य. ह्या 3 असे शीर्षक द्यायचे आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी मेन्शन करायच्या. अशा पद्धतीनं यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण तुम्हाला मिळू शकतात. मी सांगितलं त्या पद्धतीनं अभ्यास करा. तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ एफर्ट्स. आणि चौधरी कोचिंग क्लासेस या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. थँक्यू, धन्यवाद.